आज अमेरिका, इस्रायल आणि इराण यामध्ये जे युद्धमय परिस्थिती सुरू आहे, आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये भारतावरती काय परिणाम होऊ शकतात याविषयीची आपण थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे. मात्र आज आपण बघणार आहोत की इथून पुढे भारताला अशा कोणत्या स्टेप्स उचलण्याची गरज आहे सो दॅट फ्युचरमध्ये सुद्धा जर अशी काही परिस्थिती उद्भवली तर त्याचा भारतावरती जास्त परिणाम होणार नाही. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज आपल्याला नॅचरल गॅसची टंचाई भासत आहे, बरोबर ना. तर जितकी भारताची नॅचरल गॅसला घेऊन नीड आहे, गरज आहे, त्याच्या 40% गरज ही भारतातून पूर्ण केली जाते. म्हणजे भारतामध्ये जितके रिसोर्सेस आहेत त्याच्यातून पूर्ण केली जाते, लक्षात घ्या. मात्र बाकीची जे काही 60% गरज आहे त्यासाठी आपण फॉरेन कंट्रीजवरती डिपेंड आहोत, लक्षात घ्या. तर मग आता हे जे नॅचरल गॅस आहे किंवा जे पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, म्हणजे जे फॉसिल फ्यूल आहेत, फॉसिल फ्यूलमध्ये पेट्रोल, डिझेल यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. आता तसं पाहायला गेलं तर हे पोल्युशन तयार करणारे, लक्षात घ्या, रिसोर्सेस आहेत. आता जसं की तुम्ही पेट्रोल डिझेलचा वापर केला तर त्याच्यामधून बरेचसे हार्मफुल गॅसेस, ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर येतात आणि त्याच्यामुळे पोल्युशन होतं. क्लायमेट चेंजसारख्या परिस्थितीला आपण फेस करत आहोत. मग लक्षात घ्या, इथून पुढे भारत काय करू शकतो की क्लीन एनर्जीवरती जास्तीत जास्त फोकस करू शकतो, लक्षात घ्या. जर तुम्ही ट्रान्सपोर्टेशनचा विचार केला तर आपण इथून पुढे, लक्षात घ्या, व्हेकल्सवरती जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. गव्हर्मेंटने व्हेकल्स रिलेटेड जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप केलं पाहिजे. कारण आज कंडिशन काय आहे, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही आहे. कारण तुम्हाला व्हेकल चालवायचे आहेत तर त्यासाठीचे चार्जिंग पॉईंट हवे आहेत जागोजागी, तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. किंवा ज्या काही गाड्या आहेत त्यांचं जे मॉडेल आहे ते मॉडेल बॅटरी जे आहे किंवा इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे तर त्याला अनुसरून डेव्हलप असलं पाहिजे. की ह्या काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये भारतीय गव्हर्मेंट असेल किंवा शासन जे आहे त्याला बदल करावे लागणार आहेत. दुसरी गोष्ट, आपल्याला क्लीन एनर्जीवरती जास्तीत जास्त फोकस करावा लागेल सो दॅट आपली नॅचरल गॅस असेल किंवा जे काही पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, फॉसिल फ्यूल आहेत, त्याच्यावरती डिपेंडन्सी कमी होईल आणि जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला तसे प्रॉब्लेमसुद्धा उद्भवणार नाहीत. म्हणजे याचे बरेचसे फायदे आहेत, लक्षात घ्या. ओके, दुसरी गोष्ट, आपल्याला सध्या काय करावं लागणार आहे की जसं की आपण पाहतो डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी झालेली आहे. तर आपण काय करू शकतो अशा वेळेस की, लक्षात घ्या, इम्पोर्ट जो आहे तो कमी करू शकतो आणि आपल्या भारतातून ज्या काही वस्तू इतर देशांमध्ये जातात तर त्या वस्तूंचा एक्सपोर्ट वाढवू शकतो, लक्षात घ्या. कारण काय होणार आहे, लक्षात घ्या, जेव्हा डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत कमी होते अशा वेळेस आपलं जे प्रोडक्ट आहे ते चीप बनतं आणि त्यामुळे त्याची डिमांड ही फॉरेन देशामध्ये वाढते. मग अशा वेळेस भारतात एक्सपोर्ट वाढू शकतो. मात्र काय होईल, लक्षात घ्या, इम्पोर्ट जर जास्तीत जास्त केला तर आपल्या खिशातून पैसे जास्त जाणार आहेत समोरच्याच्या हातामध्ये, लक्षात येत आहे. तर त्यामुळे आपल्याला लक्षात घ्या, या परिस्थितीमध्ये जोपर्यंत रुपया आणि डॉलरची जी काही व्हॅल्युएशन आहे जे स्टॅबिलाईज होत नाही तोपर्यंत आपण, लक्षात घ्या, इम्पोर्ट कसा कमी करता येऊ शकतो याच्यावरती फोकस केला पाहिजे. आता इम्पोर्ट कमी करणं हेच याच्यावरचं एक उत्तर आहे का, तर नाही, लक्षात घ्या. तर असे बरेचसे प्रोडक्ट जे आपल्याला कंपल्शन बनतं लोकांच्या गरजा भागवण्यासाठी, ते आपल्याला इम्पोर्टच करावे लागतात, कंपल्शन बनतं आपल्यावरती. तर आपण हे इथून पुढे ट्राय केलं पाहिजे, शासनाने, गव्हर्मेंट केलं पाहिजे विविध इनिशिएटिव्हद्वारा, की ज्या गोष्टी, ज्या वस्तूंचा आणि सेवांचा आपण इम्पोर्ट करत आहोत, जर त्याची निर्मिती भारतामध्ये करता आली किंवा भारताला आत्मनिर्भर बनता आलं तर ते भारताच्या दृष्टीने फायद्याचं राहणार आहे. तसंच इंडियन इकॉनॉमीला सुद्धा फायदेशीर राहणार आहे, लक्षात घ्या. कारण लक्षात घ्या, जर तुम्ही कोविड-19चा पिरियड पाहिला, लक्षात घ्या, ऑनलाईन गोष्टी जितक्या जास्त पद्धतीने कोविडनंतर वाढलेल्या आहेत, लक्षात घ्या, त्याचं तेवढं प्रमाण कोविडच्या आधी नव्हतं, लक्षात घ्या. म्हणजे कोविड आधी काय परिस्थिती होती तर
फार रेअरली किंवा फार कमी गोष्टींसाठी ऑनलाईन गोष्टींचा वापर केला जायचा. म्हणजे अगदीच फूडपासून तुम्ही जे काही पेमेंट करत आहात त्या सगळ्याच गोष्टी म्हणजे कॅशमध्ये केल्या जायच्या, बरोबर ना. आज जितकं ॲप वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तेवढं नव्हतं, किंवा ऑनलाईन एज्युकेशन नावाचा प्रकार निघालेला आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आज तुम्हाला ऑनलाईन म्हणजे ही जे काही इकॉनॉमी आहे ती डिजिटल होत चाललेली आहे. नो डाऊट डिजिटल इकॉनॉमी तुम्हाला फास्ट बनवते, इकॉनॉमीसाठी फायदेशीर असते. पण मग त्याच्यासोबत आपण हे पण पाहतो की डिजिटल थीफचे प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे, लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, भविष्यामध्ये सुद्धा अशी कोणती परिस्थिती उद्भवेल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, लक्षात घ्या. जसं कोविड-19चा पिरियड आला आणि अचानकच आपल्याला इकॉनॉमिक शिफ्ट जो कॅशलेस इकॉनॉमी होती त्याच्यापासून डिजिटल इकॉनॉमीकडे घेऊन जावं लागला. तर आजही तशीच परिस्थिती उद्भवलेली आहे. आज आपल्याला गॅसवरती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आपण प्रत्येक घरामध्ये कमी किमतीमध्ये गॅस प्रोव्हाइड केला शासनाने. आज गॅसवरची इतकी जास्त डिपेंडन्सी आहे की जर गॅस अवेलेबल नाही झाला तर कदाचित आपल्याला उपाशी पण झोपावं लागू शकतं. फूड नाही मिळणार, कशा पद्धतीने तुम्ही अन्न बनवणार म्हणजे, बरोबर ना. तर आज ही कंडिशन आहे, लक्षात घ्या. कारण भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात ऑलमोस्ट गॅस आहे आज, बरोबर ना. आणि त्याची जास्तीत जास्त डिपेंडन्सी आपली नॅचरल गॅसवरती आहे. तर मग अशी एक वस्तू ज्याच्यावरती आपण इतर देशांवरती जास्तीत जास्त डिपेंड आहोत आणि भविष्यामध्ये वॉर लाईक सिच्युएशन किंवा अजून काही नॅचरल डिझास्टरसारखी परिस्थिती आली तर कदाचित त्याचा परिणाम आपल्यावरती किंवा भारतामध्ये जी लोकसंख्या आहे त्याच्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो, लक्षात घ्या. आणि म्हणूनच इथून पुढे आपण सुद्धा लक्षात घ्या, भारताने सुद्धा प्रोटेक्शनिझम पॉलिसीसोबतच आपण कशा पद्धतीने आत्मनिर्भर होण्यावरती फोकस करतो हे आपल्या इकॉनॉमीसाठी आणि तसंच लोकांच्या कल्याणासाठी सोशल वेलफेअरसाठी सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे, लक्षात घ्या.